बुलेटिनची सुरुवात अहिल्यानगरमधल्या बातमीनं करूया। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदे सेनेला छाननीमध्ये चांगलाच धक्का बसला। या पक्षाच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरलेत। अर्जावरती अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी झाल्यानं 1, एबी फॉर्म न जोडल्यानं 1, एबी फॉर्म्सची फोटोकॉपी प्रत जोडल्यानं 1, तर एबी फॉर्मवर खाडाखोड केल्यानं 2 असे एकूण 5 उमेदवारी अर्ज अवैध ठरले। त्यामुळे शिंदे सेनेचे निवडणूक मैदानात आता 49 उमेदवार राहिले। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 788 पैकी 17 अर्ज अवैध ठरले असून 771 अर्ज वैध ठरले। आज माघारीचा पहिला दिवस असल्यानं आज कोण कोण माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अहिल्यानगरमध्ये शिंदे सेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत। वेगवेगळ्या कारणांमुळे हे अर्ज बाद झालेले आहेत। महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेनेनं 54 उमेदवार उभे केलेले होते। आता 5 उमेदवारांचे अर्ज बाद झालेले आहेत। त्यामुळे एकूण 49 उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील। हा मोठा धक्का शिंदेंच्या शिवसेनेला अहिल्यानगरमध्ये मानला जातोय। छाननी प्रक्रिया काल पार पडली आणि त्यामध्ये 5 उमेदवारांचे अर्ज हे अवैध ठरलेले आहेत। 54 पैकी 5 उमेदवार आता या निवडणुकीच्या रणसंग्रामातून बाहेर पडलेले आहेत। अर्जावर अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी केल्यानं 1, एबी फॉर्म न जोडल्यानं 1, एबी फॉर्म्सची फोटोकॉपी प्रत जोडल्यानं 1, तर एबी फॉर्मवर खाडाखोड केल्यानं 2 असे एकूण 5 उमेदवारी अर्ज हे अवैध ठरलेले आहेत। एबी फॉर्म हा अत्यंत महत्त्वाचा असतो आपला उमेदवारी अर्ज वैध अवैध ठरण्यामध्ये आणि त्याच एबी फॉर्म मध्ये काहीसा गोंधळ झाल्यानं हे अर्ज बाद ठरलेले आहेत। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुनील, नक्कीच आपण जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटानं जे आहेत महापालिका निवडणुकीमध्ये वेगळीच फूल या ठिकाणी मांडलेली होती आणि सर्वाधिक 54 उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केले होते। मात्र यातले 5 अर्ज जे आहेत तर ते वेगवेगळ्या कारणानं बाद झालेले आहे। ज्यामध्ये आपण जर बघितलं तर अनुमोदकाची स्वाक्षरी जी आहे तर ती चुकलेली आहे। एका ठिकाणी एबी फॉर्म जोडला गेलेला नाही, तर एका ठिकाणी ज्या एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत ही जोडली गेलेली आहे आणि काही अर्जांमध्ये खाडाखोड केल्या कारणानं हे 5 अर्ज जे आहेत तर ते बाद झालेले आहेत। एकूणच जर बघितलं तर महायुतीला या ठिकाणी तडा गेलेला होता। त्यात शिवसेना शिंदे गटाला अचानकपणे जे आहेत उमेदवारी अर्ज जे आहेत अनेकांना भरण्याची वेळ आलेली होती। बरोबर, एकेका जागेसाठी रस्सीखेच केलेली होती आणि एक एक जागा मिळवण्यासाठी सगळेच जण प्रयत्नशील होते। अशात 5 उमेदवारांचे अर्ज बाद होणं, अवैध ठरणं हा एक मोठा धक्का आहे। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि भाजप पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतल्या नाराजांनीही आंदोलन पुकारलं। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर इच्छुकांनी आंदोलन केलंय। आंदोलनादरम्यान शारदाबाई या आंदोलक महिलेला भोवळ आली।